भगवद्गीता अध्याय 4 श्लोक नंबर 9। जन्म कर्म चे दिव्यम योमेति तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामिति सो अर्जुना। जन्म कर्म च दिव्यम योम एति वेति तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैते मामिति सो अर्जुना। जन्म कर्म च दिव्यम यो वेति तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैते मामिति सो अर्जुना। शब्दशार्थन भाषांतर डिवाइन ग्रेस शिवभक्तिनाथ स्वामी प्रपादांद्वारे। हे अर्जुन, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो। तात्पर्य: भगवंत आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाविषयी यापूर्वी 6व्या श्लोकात वर्णन करण्यात आले। जो भगवंताचे जन्म सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवत धामात परत जातो। भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहज मुळीच साध्य होत नाही। निर्विशेषवादी योगी आणि यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतर अनेक जन्मांतर मुक्ती प्राप्त होते। त्यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती आहे त्यांना प्राप्त होती ती केवळ आंशिक मुक्ती असते। अशा मुक्तीत भौतिक जगात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते। मात्र केवळ भगवंताचे शरीर आणि लीला ह्या दिव्य स्वरूप जाणून घेतल्याने भक्त देह त्याग केल्यानंतर भगवत धामात प्राप्त करतो। त्याला पुन्हा या भौतिक जगात परत यावं लागत नाही। ब्रह्मसंहितेत सांगण्यात आलेले की भगवंताची अनंत रूपे आहेत, अनंत अवतार आहेत। अद्वैत अच्युतम अनादि अनंत रूपम। भगवंत जरी अनंत दिव्य रूप धारण करीत असले तरी ते श्री भगवान अद्वैत आहेत। हे सत्य जरी ज्ञानी जन आणि सांसारिक पंडिताच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे। वेदांमध्ये पुरुष बोधने उपनिषद सांगितलेले आहे, एको देव नित्यलीला अनुरुक्तो भक्तो यापी हृदय अंतरात्मा। एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्तांच्या लीला अनुरुक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात। या वेद प्रमाणात स्वतः भगवंताने गीतेतल्या या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे। जो मनुष्य या सत्याचा आणि वेदाच्या आणि भगवंताच्या प्रमाणपूर्व वचनाच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ व्यर्थ दडवित नाही तो मुक्तीच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो आणि या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो। वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या संदर्भात लागू पडते आणि श्रीकृष्ण परमसत्य म्हणून जाणणारा आणि तुम्ही परम ब्रह्म स्वयं भगवान आहात असे मानणारा मनुष्य निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो। यामुळे त्याच्या भगवंताच्या दिव्य सत्संगातील प्रवेश निश्चित होतो। दुसऱ्या शब्दात भगवंताच्या अशा श्रद्धावान भक्त पूर्णत्व प्राप्त करतो। याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणात करण्यात आलेले। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 मुखं करोति वाचालं पंगुलयति गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं। हरे कृष्णा। तर सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये। श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव आलेला आहे आणि श्रीकृष्ण हा एकमेव असा उत्सव आहे की तो 12 वाजता भगवंताचा जन्म होतो आणि ह्या कार्यक्रमाला एवढी प्रसिद्धी द्यायची गरज नाही। आपोआप लोक प्रत्येकाच्या घरी कृष्ण अवतरण करतात किंवा प्रगट्य करतात
तर हे का बरं करतात, त्याचं मागचं कारण काय? तर भगवंत ह्या श्लोकामध्ये मुक्तीचा मार्ग सांगतात किंवा भगवत धामात जाण्याचा एक सूत्र सांगतात. हे सूत्र जर प्रत्येकाला समजलं तर तात्काळ भगवत प्राप्ती होते. बऱ्याच लोकांना वाटतं की भगवंत आहेत ना, जे संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, विरक्त जीवन जगतायत आणि त्या अध्यात्मामध्ये खूप असे पोहोचलेले अशा लोकांनाच भगवत प्राप्ती होते. नाही, तर भगवत प्राप्ती करण्यासाठी कोणत्याही वर्ण आश्रमाचे महत्त्व नाही. कोण ब्रह्मचारी, कोण ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी हे महत्त्वाचं नसून महत्त्वाचं आहे की तुमची भक्ती महत्त्वाची आहे. आणि भक्तीचं जे तत्त्व आहे त्या तत्त्वामध्ये विशेष करून भगवत तत्त्व समजलं पाहिजे. आणि ते तत्त्व ह्या श्लोकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. काय केलेलं आहे की जन्मकर्मचे दिव्यम ये जानाति तत्वतः त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामिति स्वार्जुना. की जर वेती तत्वता ह्यानं हे तत्त्व जाणलं पाहिजे. तत्त्व काय, कुठं भेटेल? तर ह्या श्लोकामध्ये पुढचे सांगितले आहे की तद्विती प्रणयपातेन परिप्रश्नेने शिवया उपदेशन्ते ज्ञान ज्ञानीनं तत्वदर्शिना. हा तत्व शब्द तिथं आलेला आहे आणि इथं पण आलेला आहे. तर गुरुकडे जाऊन ते तत्त्व समजलं पाहिजे आणि गुरु तुमच्या हृदयामध्ये भगवत तत्त्व प्रगट करतात. ह्या श्लोकामध्ये भगवंताच्या जन्माबद्दल किंवा आविर्भावाबद्दल सांगितले दोन गोष्टी. एक म्हणजे जन्मकर्मचे दिव्य. आपला जन्म आणि भगवंताच्या जन्मामध्ये खूप फरक आहे. आईच्या गर्भातून आपल्याला जन्म फोर्सफुली फेकला जातो. आणि श्रीमद भागवत 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिलदेव माता देवहूतीला अतिशय विश्लेषपणे की कसं स्त्री पुरुष भेटतात आणि मग त्याच्यात गर्भाची वाढ होते, मग त्याचा जन्म कसा होतो आणि त्याला कसं वेदना होते आणि मग आईच्या गर्भातून तो बाहेर पडल्यानंतर त्याला ज्ञान असतंय गर्भावस्थेमध्ये, पण जसं तो बाहेर पडतो या भौतिक संसारामध्ये तर त्याला अज्ञानामुळे तो ह्या जगाचं सर्व काही ममत्व हे वायरे शिरत आणि इथे तो इंद्रिय भोगामध्ये लिप्त होऊन बाल अवस्था क्रीडासक्ता, तरुण अवस्था तरुणी सक्ता, वृद्ध अवस्था चिंताग्रस्ता, ब्रह्मनी न कोपी न सकता. तो शेवटपर्यंत ब्रह्माला आसक्त व्हायचा ते होत नव्हता. तर ही स्टेप आहे जीवनाची. म्हणून इथे भगवंताचे जन्म आपल्या जन्मामध्ये आईच्या गर्भातून फेकल्या जातं पण भगवंत देवकीच्या हृदयातून प्रगट झालेले आहेत. त्याचं आता विश्लेषण करूया. आणि कर्म, भगवंताचे कर्म त्यांना दिव्य लीला म्हटल्या जातात. आपल्या लीला म्हणजे काय? आपल्या लीलाच होऊ शकत नाहीत, कारण आपल्या लीला म्हणजे काय, सगळं वैतागून जातात. तर हे दिव्य आहेत आणि आपल्या कशा आहेत, नश्वर आहेत, एवढा फरक आहे. आणि म्हणून हे तत्त्व जर समजलं प्रत्येकाला तर भगवंत पुढे म्हणतात त्यक्ता देह पुनर्जन्म. हा शरीर सोडल्याबरोबर नैति मामिति स्वार्जुना, तो पुन्हा भौतिक जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अजिबात फसत नाही. उलटं भगवतधाम इथं सांगितलं का ब्रह्मचार्यालाच भेटते, संन्यासालाच भेटते किंवा वानप्रस्थास नाही. इथे जो तत्त्व जाणेल त्याला. काही मोठमोठे संन्यासी असतात, त्यांच्या मोठमोठ्या पदव्या असतात, पण भगवत तत्त्व न जाणल्यामुळे ते निर्विशेष ब्रह्ममध्ये विलीन होतात आणि मग त्यांना मुक्ती भेटत नाही. म्हणून आज आपण भगवंताचे जन्म आणि कर्म याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. आणि भगवान कृष्ण का बरं एवढे सुंदर अवतार होते, जसं मागच्या वेळेस आपण त्या प्रवचनामध्ये की देवकीचे 6 पुत्र मारले, 7वा गर्भ बलरामजींची आपण कथा पाहिली. आणि मग तिथून स्थलांतर झाल्यानंतर जो 8वा गर्भ होता तिथे पेशिफिक सुखदेव गोस्वामी राजा परिषदेला अर्भक हा शब्द वापरतात. अर्भक म्हणजे काय, ती स्त्री का पुरुष आहे, लिंग डिफाईन करत नाही, ते अर्भक हा शब्द वापरतात. आणि मग गर्भात ते स्थलांतरित झाल्यानंतर कसे होतात, तर पहिले वसुदेवाच्या मनामध्ये भगवंत येतात आणि वसुदेवाच्या मनातून ते देवकीच्या मनामध्ये होतात. आणि देवकीच्या मनामध्ये आल्यानंतर तिथे देवक्या देवरूपीना, म्हणजे जसं भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे तसं देवकीचं रूपसुद्धा काय होतं आहे, सच्चिदानंद स्वरूप असतं. म्हणून तिथे एक शब्द वापरलेला आहे. म्हणून ते भागवतम पाहिजे होताच की देवक्या देवरूपीने भगवंताचं सारखं शरीर. जसं देवकीनं भगवंताला धारण केले तर 2 गोष्टी झाल्या होत्या. मागच्या वेळेस मी विश्लेषण केलं. एक पहिली गोष्ट म्हणजे तिचं सौंदर्य 1000 पटीनं वाढलं होतं. तिचं आकर्षण एवढं होतं की त्या कोठडीमध्ये अंधकार होता पण तिच्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता. आणि दुसरी गोष्ट की त्याला जगातल्या दुःख अवस्थेमध्ये सुद्धा, कारागृहामध्ये सुद्धा ती आनंदीचा एवढा अनुभव करू लागली की तिला कळत नव्हतं की मला एवढा आनंद कसा प्राप्त होतोय.
आचार्य हे आपलं वर्णन करतात की जो भगवत भक्तीचं धारण करतो, प्रामाणिक भक्ती करतो, त्याला ब्युटी पार्लरची गरज नाही आहे. त्याचं सौंदर्य नॅचरल वाटतं आणि ते सौंदर्य म्हणजे काय, भगवंताला आकर्षित करण्याचं. याचं सुंदर उदाहरण आहे हनुमानजी. महर्षी वाल्मिकीने हनुमानजीच्या प्रसन्नासाठी सुंदर काढलेला. हनुमानजी बाह्य अवस्थेतून पाहिलं तर सुंदर अजिबात नाहीत. बाहर से बंदर है लेकिन अंदर से सुंदर है. हम लोग क्या है, हम बाहर से सुंदर है लेकिन अंदर से बंदर है. म्हणजे बंदर म्हणजे काय की आपली जी वृत्ती आहे ती माकडाप्रमाणे इंद्रिय भोग तृप्ती खा आर निद्रा भय मैथून असते. पण जी सुंदरता आहे की जी भगवंताला अट्रॅक्ट करणे, ह्या जगातली सुंदरता एका स्त्री पुरुषाला आकर्षित करते. पण भगवत भक्तीची सुंदरता काय की तुमच्याकडे पाहून लोक भक्तीला स्वीकार करता, याला सौंदर्य मानतात. आणि ते लोकांना पाहून वाटलं पाहिजे. आपण सुंदरता म्हणजे काय हे करणं, पण आपली सुंदरता काय राहते काळात. आज द्राक्षासारखे टवटीत असतात, उद्या किशमिशवाला वेळच लागत नाही. त्याला काय म्हणतात, द्राक्षाची सुंदरता. पण भगवंताची भक्ती जो धारण करतो त्याला सुंदर येतं. बघा कधी कधी आमच्या मंदिरात येतात, ते विचारतात वय तुमचं वय किती, तुमचं वय किती. कोणाला काही थांगपतात लागत नाही अर्धा निम्या ब्रह्मचार्यांचं वय किती. तर हे सौंदर्य म्हणून ती सुंदरता. आणि दुसरं, जो भगवत भक्तीच्या अवस्थेमध्ये आहे त्याला आनंद भेटत असतो. दुसरीकडे भौतिक संसारामध्ये आनंद भेटत नाही. म्हणून भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की तेषां सतीर्थानां भजता पूर्तिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. नाही तो नाही. मच्चित्ता मद्गतपराना बोधयंत परस्वरम कथयंतच माम नित्यं तुष्यंतीच रमंतीचे. तो रमन होतो, आनंद प्राप्त करतो का कथेमध्ये. तर इथे देवकीमध्ये हे गुण आत्मसात झाल्यानंतर हळूहळू त्या गर्भावस्थेमध्ये गर्भस्तुती चालू झाली. आणि गर्भस्तुती करण्यासाठी सगळे देवदेवता आकाशातून कारागारामध्ये प्रगट होऊन पहिले नाही का कोण कोण प्रार्थना करते की सगळेजण प्रार्थना करतात. आणि त्या प्रार्थना एवढ्या सुंदर असतात देवकीच्या की तुम्ही गर्भस्तुती म्हणून नाही का वेदांचा सगळा सार आणि एकदम क्लिष्ट ज्ञान आहे ते. बऱ्याच वेळा लोक ब्रह्मचारी पण झोपून जातात त्या तत्त्वज्ञानाला. आणि ग्रस्त ज्यांना अभ्यास नसेल की बा यांना सांगायचं काय ह्या श्लोकांमध्ये, एवढं सुंदर तत्त्वज्ञान भेटलं गर्भस्तुतीमध्ये. आणि मग ब्रह्माजी करतात, शिवजी करतात, इंद्र करतात, चंद्र करतात, गंधर्व करतात, किन्नर करतात, ऋषी मुनी प्रार्थना करतात. आणि त्या प्रार्थनामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं रूप गुण नाम लीलाचं वर्णन करून त्यांच्या करुण्याचं वर्णन करतात. आणि सृष्टीचं वर्णन केल्यानंतर प्रत्यक्ष झाल्यानंतर इथे तो अध्याय संपतो. आणि अध्याय संपल्यानंतर जेव्हा भगवंत प्रगट होता, अष्टमीचा दिवस येतो. तर अष्टमीचा दिवस आल्यानंतर सृष्टी एवढी सजल्या जाते, जसं आपण कोणी व्यक्ती येणार असतो तर आपण किती घर सजवत असतो, तसंच ज्या भगवंत प्रगट होण्याच्या सृष्टीमध्ये प्राय सुकलेली होती. कारण की आसुर वृत्तीमुळे सगळीकडे पाप, आतंग आणि सगळ्या गोष्टी ज्या धार्मिक वृत्तीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दाबून सगळे लोक निराश आणि दुःखी होते. पण जसे भगवंत प्रगट होणारे होते म्हणून भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये, आपलं भागवताच्या दशम स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये 1 ते 6 श्लोकामध्ये सृष्टी कशी सुजली याचं वर्णन करतात. ते म्हणतात की सगळे जे वृक्ष होते, लता वेली होत्या, त्या फुलाने एवढ्या बहारून आल्या की निम्या रात्रीसुद्धा ते फुलाने सगळीकडे सुगंध सुंदर पसरलेला. त्याच्यानंतर त्याच्यावर फिरणारे जे भृंग होते, पशुपक्षी होते, गान कोकिळ्या होत्या, त्या सुंदर सुंदर आवाजामध्ये भगवंताचं स्वागत करण्यासाठी तयार झाले होते. एवढंच नाही, जे फळं होते त्या फळाने नाही का ती भूमी अशी भरून गेली होती. आणि त्याबरोबर ज्या सृष्टीचं वातावरण होतं ते अतिशय शीतल निर्माण झालं होतं. आणि शीतल झाल्याबरोबर याचं वर्णन सुखदेव गोस्वामी म्हणतात की एवढंच नाही तर बाजूच्या रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्री जे तारे होते, नक्षत्र होते, ते सगळे एका ठिकाणी आलेत. आणि का बरं एका ठिकाणी आले? आपला जन्म एक तर मंगळ ग्रहामध्ये राहू शनीमध्ये होतो आणि जीवनभर आपल्याला 7.5 लागते. आपला जन्म काही फिक्स टायमावर होत नाही. लोक म्हणतात ना, एक तर जन्माल्यानंतर याचा वेळ लिहून ठेवा, आणि जाताना म्हणतात कोणतं पंचिक तर नाही पडलं. म्हणजे आपल्या येण्याचा टाईम फिक्स नाही आणि जाण्याचा टाईम फिक्स नाही. पण भगवंत जेव्हा प्रगट होतात तर सगळे गारे, खास करून रोहिणी नक्षत्र अष्टमीच्या रात्री, मध्यरात्री ते
आल्यानंतर सगळीकडे ते वातावरण एवढं प्रफुल्लित होतं की आकाशातले तारे चंद्रसुद्धा सगळे जो अंधकार होता त्या अंधकारामध्ये प्रकाशित झाले होते. आणि एवढं झाल्यानंतर सगळीकडे ते आनंदाचं वातावरण, जे ब्राह्मण त्यांचा यज्ञ विजलेला होता ते यज्ञ पेटायला लागला, आपोआप पेटायला लागला. मंत्रध्वनी उच्चारण नाही का जोर झालं, सगळीकडे वेदाच्या मंत्राचं उच्चारण होतं. एवढं आनंदासारखं वातावरण झालं होतं, याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि अशा वातावरणामध्ये भगवान कृष्ण मध्यरात्री, अष्टमीच्या मध्यरात्री प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि जसे प्रगट झाल्याबरोबर भगवंत देवकीच्या अंतर्हृदयातून प्रगट झाले. जसं या जगामध्ये आपला जन्म एका स्त्रीच्या योनीतून बाहेर फेकला जातो, एकतर डोक्याकून किंवा पायाकून, पण ती आई पण रडत असते आणि ते बाळ पण रडत असते. तिला तर काहीच कळत नाही, त्या स्त्रीला आणि पुरुषाला बी कळत, आपल्या त्या बाळाला बी कळत नाही. पण जसं भगवंत प्रगट झाले देवकीच्या गर्भातातून, हृदयातून, तर कसे झाले? भगवंत शंखचक्र गदा पद्मधारम आणि श्रीवत्स, शंखचक्र गदा वत्स, त्याच्यानंतर कौस्तुभ मणी, किरीट मुकुट, त्यांच्यानं वैदर्य मणी आणि मेघासारखं सुंदर त्यांचं तेजस्वीपणा. मेघासारखं म्हणजे काय की त्याचे भगवंताचे श्यामवर्ण रूप, पिवळा पितांबर धारण केलेला, त्याच्यावर निळा लाल कपडे असलेले भगवंत ओढणी, आणि असे प्रकाशमान भगवंत. सगळीकडे जो कारागर होता तो प्रकाशमान झाला होता. आणि कारागर म्हणजे भगवान कृष्णाचा जन्म कुठं झालेला आहे? कारागारामध्ये. जसं एकदा आम्ही जेलमध्ये गेलो होतो प्रवचनाला, आणि गेल्यानंतर आमचे दीनदयालपूर, आता ते देहत्याग केला त्याने, मी नरसिंहपूर, हे 2008-10ची गोष्ट आहे. तर आम्हाला 1000 भगवद्गीता दिल्या होत्या की तुम्ही जेलमध्ये जाऊन घ्या. तर तिथे गेल्यानंतर प्रभूजीनं प्रवचन केलं म्हणे, काळजी करू नका, भगवान कृष्णसुद्धा जेलमध्ये प्रगट झालेले आहेत. लोकांना टाळ्या वाजावं लागले. का? की अरे तुम्ही असं नका समजू, भगवंतसुद्धा कारागारामध्ये जन्म झालेला आहे. वास्तविक पाहायला गेलं तर भगवंत कारागारामध्ये का प्रगट झाले? तर भगवंत आपल्याला इथे एक शिक्षा देतात की आपलं हृदय कारागाराप्रमाणे आहे. तिथे भगवंताचं नाम निशाण नाही, सगळं ते अंधकार आहे. अंधकार कशाचा? अज्ञानाचा आहे. आणि मग भगवंत यासाठी या कारागिरीची तुलना आपल्या हृदयाशी करतात. आणि त्या अंधकार रूपामध्ये प्रगट करायचं असेल तर भगवंत म्हणतात की पहिले 6 नर्थ जे स्वरूप आहे त्याला नष्ट करा. गुरुच्या कृपेनं गुरु तुमच्या हृदयामध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित हो, ते ज्ञान प्रकाश करून भगवंताला प्रगट करतात. आणि जसे प्रगट झाल्यानंतर भगवंतानं पिवळा पितांबर धारण केला आणि एवढं तेजस्वीने प्रकाश झाल्यानंतर वसुदेव देवकीनं सुंदर प्रार्थना केल्या. आणि ते प्रार्थना काय करतात? वसुदेव प्रार्थना करतात की भगवंता, आणि देवकी पण प्रार्थना करते. देवकीला काय असं लेबर पेन नाही झाली, ती बेशुद्ध पडली आणि मग कृष्ण काहीतरी रडत बसतात. आणि मग वसुदेवाला ते चिंता झाली की सुतिकगरामध्ये काय करायचं काय नाही, तो बिचार हरबडून गेला, माहीत नाही. पण वसुदेव की भगवंत तुम्ही 3 गुणाच्या पलीकडे आहात, तुम्हाला रजोगुण सत्वगुण तमोगुण कोणताही प्रभाव पडत नाही, तुम्हाला 3 क्लेशसुद्धा प्रभावित करत नाहीत. आणि असे तुम्ही 3 गुणाचे असल्यानंतर तुम्ही सगळ्या जगाचे निर्मात्या करणार आहेत. तुमच्यापासून निर्मिती होते, पालन होतं आणि विनाश होतो. आणि त्यासाठी ह्या जगाचे जे तत्व आहेत तुमच्यापासून निर्माण झालेले आहेत. आणि ह्या जगाच्या जे काही नियंत्रक आहेत, स्वामी तुम्ही भोगतायत, आम्ही तुमचे सेवक आहेत. आम्हाला जर परम आनंद प्राप्त पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वोच्च मानून जर केलं तर आमचे जीवन सफल होतं. आणि वसुदेवाने याच्या सुंदर प्रार्थना केल्यानंतर ते म्हणतात की भगवंता, भगवंत म्हणतात की काय पाहिजे? भगवंतामध्ये आता तुम्ही भेटले तर मला काय पाहिजे? एकच आहे, तुमची मती माझ्या मतीमध्ये नेहमी तुम्ही राहावा. आता बघा, साक्षात भगवंत त्यांच्या मनात होते, समोर प्रगट झाले, तरी ते काय मागतायत की मी ग्रस्त माणूस आहे आणि तरी तुम्ही मला असा आशीर्वाद द्या. आचार्य मी ते एका प्रवचनामध्ये हे ऐकत होतो. आणि मग देवकी करते. देवकी काय प्रार्थना करते की आमच्यासारख्या साधारण जे आमच्याकडे तपस्या नाही, बल नाही, काय नाही, पण तुमची करुणा दया किती की एक सर्वसाधारण स्त्रीच्या गर्भात तुम्ही प्रगट झाले. आणि मग देवकी तिथं नम्रतेनं भगवंताच्या सुंदर सुंदर प्रार्थना करू लागले. म्हणजे इथे शिक्षा काय आहे की ग्रस्ताच्या घरात भगवंत प्रगट होतात, न ब्रह्मचार्य किंवा संन्यासाच्या. म्हणजे होपदायक आहे. इथे प्रत्येकाने त्याला आपलंसं म्हणणं महत्त्वाचं आहे. भगवंत आणि ग्रस्त धर्म काही वाईट नाही आहे. लोकांना असं वाटते संन्यासी आणि ब्रह्मचार्यालाच भगवंत भेटतात. अरे नाही, भगवंत तुमच्या घरी प्रगट झालेले आहेत. आणि 12 महाजनपैकी 7 महाजन ते ग्रस्त आहेत.
तर इथे दिल्यानंतर जसं ते अद्भुत रूप पाहिल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर वसुदेवाने सहस्त्र गायी दान केल्या मनातली मनात. विचार केला की भगवंत माझ्या घरात प्रगट झालेले आहेत आणि आता मी याला काय दान देऊ. तर मनातली मनात त्याने काय केलं, सहस्त्र गायी दान केल्या. बरं असं नाही की मनातली मनात केल्यानंतर म्हटले जाऊ द्या ना आता कोण पाहणार आहे. नाही, जेव्हा ते आल्यानंतर त्याने गायी खरंच दान केलेल्या. म्हणून ह्या कृष्ण जन्माष्टमी महोत्सवामध्ये आपण जे दान करतो ते वसुदेवाच्या रूपामध्ये करतो की भगवंता जे व्यक्तीचं, जसं माझी आई मला सांगत होती की अरे तू जन्माला आला होता ना, तुझ्या मामाने साखर पान वाटलं होतं. आता मला कळालं नव्हतं साखर पान काय असतं. ते म्हणजे पान आणि साखर वाटतात गावामध्ये. आता काय वाटतात का नाही माहीत नाही, माहीत असेल इकडं साखर पान. मग काय बरं वाटलं किंवा माझ्या बहिणीला मुलगा झाला. मला कोणता असा देव मारला आहे मुलगा झाला तर पण ते आनंदाच्या पोटी ते साखरपान वाटलेलं आहे. तसंच आपण जर प्रेम करीत असेल भगवंतावर तर भगवंताच्या प्रसन्नासाठी आपण आपल्याकडून काहीतरी भगवंताला दान केलं पाहिजे. काय दान करताना तुमच्याकडे जे तुमच्याकडे गोष्ट आहे बेस्ट आहे. भगवंताला तुम्ही किती देता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोण्या भावनेने देतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला जसं आपण कोणाकडे बड्डे असेल त्या बड्डेला गिफ्ट देतोत ना, असंच काही रिकाम्या हातानं चालवत फरसन खाला चिवडा घाला नाही, जातो काही ना काही जाताना त्याला चॉकलेट घ्या, एक पेन्सिल घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. तसंच भगवंत आहे जे आपण त्यांना इष्टदेवता आराध्य देवता मानतो तर त्यांना आपण काहीतरी आपल्या जीवनातली सर्वोच्च गोष्ट अर्पण केली पाहिजे. आणि जेव्हा आपण दान देतो ना त्या दानामागे दोन गोष्टी असतात. एक तर भगवंताच्या प्रति प्रेम व्यक्त करणं, दुसरी गोष्ट जी आपली आसक्ती आपण त्या वस्तूमध्ये त्या पैशामध्ये ठेवतो त्या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी आपण दान करतो. तिसरी गोष्ट आपण जे पैसा कमवतो, धन संपत्ती कमवतो, वस्तू कमवतो त्याच्यामध्ये काही ना काही अशुद्धी राहते आणि ती अशुद्धी असली की तो पैसा आपल्याला एकतर नको त्या मार्गाला घेऊन जातो. म्हणून येऊन मुस्लिम धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये 33% आहेत, ख्रिश्चन मुस्लिम धर्मामध्ये काहीतरी 35% आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर 25% सांगितलेले की म्हणजे दान आपल्या जीवनात केलं पाहिजे. जिथं भगवत सेवा होते, भगवत कार्याचा प्रचारक होता. कधी कलियुगामध्ये सांगू लागतं अरे तुम्ही काहीतरी डोनेशन द्या, तो बी विचार करतो आता काय प्रभूजीकडे जावं लागतं आहे दरवेळेस, नाही दिलं तर काय म्हणते. नाही, तुम्हाला वाटलं पाहिजे की हे कार्य माझं. जसं लग्नामध्ये आपण तो पूर्ण खर्च करतो. लग्नामध्ये खर्च का करतो एवढा माहिती आहे? लोकांनी तुमचं गुणगान करावं, लोकांच्या नजरेत म्हणण्यासाठी आपण ते खर्च करतो. पण भगवंताच्या नजरेसाठी आपण ते करतोत का? लोकांच्या नजरेत बनवून काहीच उपयोग नाही आहे. भगवंताच्या नजरेत जेव्हा बंद आणि मग भगवंताच्या नजरेत त्यांना आपण फुल नाही तर फुलाची पाकळी ते केलं पाहिजे जे वसुदेवाने केलं. याच्यावर वेगळा एपिसोड होऊ शकेल प्रवचनाचा. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण व्यक्तिगत जीवनातून ते केलं पाहिजे आणि दुसऱ्यांना येणे प्रकारे भगवत सेवेत लावलं पाहिजे की ज्यामुळे भगवंताच्या प्रसन्नासाठी ते कार्य होऊ शकेल. आणि हे केल्यानंतर पुढे देवकी अशा म्हणते, प्रार्थना करते की सुस्मित तुमचं सौंदर्य किती आहे की ते असं वाटते की डोळ्याने पवित्र व्हावं. आणि त्याबरोबर ती म्हणते तुम साक्षात विष्णू आराध्य दीपम, की तुम्ही साक्षात भगवान विष्णूच आहेत, माझे पुत्र नाहीत तर तुम्ही विष्णू आहात, असं देवकी प्रार्थना करते. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत त्या प्रार्थनेने प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की तुमच्या प्रार्थनेने मी प्रसन्न झालो. असं कोणतं बालक आहे की आता आई वडील त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचं गुणगान करतात, तुला तीर मारला, असं केलं तसं केलं, आणि तो मग आता बोलायला सुरुवात. आपलं बाळ किती महिन्यानं बोलत आहे? माताजी 1 वर्षानं बोलतं ना. हां, ते बी लुळू बोल ते बोबडं बोलणं ऐकण्यासाठी की हे करतो. पण भगवंत प्रगट झाल्याबरोबर भगवंत बोलायला लागले. असं पहिलं बाळ आहे की जन्माल्याबरोबर बोलतंय आणि मग बोलल्यानंतर भगवंत वर्णन करतात की तुम्ही मागच्या जन्मामध्ये 1000 वर्ष 12,000 वर्षे तपस्या केली होती आणि त्या तपस्यामध्ये तुम्ही माझ्याकडून वरदान मागितले होते की पुत्र रूपामध्ये तुम्ही अवतरित व्हा. आणि भगवंत त्यांना वरदान देतात की मी 3 जन्मामध्ये तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईन. आणि त्या टायमाला तुमचं नाव होतं पृष्णीगर्भ आणि सुतप्पा. वसुदेव जे होते ते सुतप्पा होते आणि पृष्णी, ह्या दोघांनी कठोर तपस्या केली म्हणून भगवंत त्यांच्या पोटी पृष्णगर्भ नावाचा अवतार भगवंताने घेतला. आणि सुतप्पा आणि पृष्णी देह केल्यानंतर दुसरा तो जन्म धारण केला तो आदित्य आणि कश्यप मुनीने.
आणि त्यांच्या पोटी भगवंताने कोणता अवतार धारण केला? वामन देवाचा अवतार केला. आणि हा तिसरा अवतार आहे. ते म्हणतात की तुम्ही साक्षात जो आहे तर मी ह्या रूपामध्ये प्रगट झाले होते. म्हणजे आता हे भगवंताने का प्रूफ केलेले की तुम्ही जे वरदान मागितलं होतं पुत्र रूपामध्ये, ग्रस्त धर्मामध्ये काम वासना ही प्रामुख्याने असते, अट्रॅक्शनाचं, एकुणेकाला बंद, एकुणेकाची सेवा, हे कशामुळं? एकुणेकाला ठेवण्यासाठी. पण तिथे त्या काम वासना किंवा काम बंधन हे भौतिक संसाराला अटॅचचं आसक्तीचं कारण आहे. पण त्याच्यामध्ये ग्रस्त धर्मामध्ये आपण जर पुत्र भगवत भक्त जन्माला दिला किंवा भगवंताला आपला पुत्र म्हटला तर तो आपल्या मुक्तीचं कारण आहे. त्याला वेगळं करण्याची गरज नाही. शिलप्रपात तात्पर्यामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये आपलं दुसऱ्या अध्यायामध्ये आणि तिसऱ्या अध्यायामध्ये याचं डिटेल्स वर्णन करतात जेव्हा आपण डीपली अभ्यास केला तर असं केल्यानंतर तिथे भगवंत म्हणतात की वामनदेवाच्या रूपामध्ये झालं. आणि हा जो तिसरा अवतार आहे माझा की तुम्ही प्रेमाने स्नेहाने अखंड चिंतन केलं. आणि याच्या पहिली तुम्ही जी तपस्या केली, किती तपस्या केली? इंद्रिय संयमित केले. आणि 12 सहस्त्र वर्ष केल्यानंतर तेव्हा मी प्रगट झालो. आणि ह्या रूपाला आता हे जेव्हा रूप पाहिलं याच्यानंतर तुम्हाला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. हे देह त्याग केल्यानंतर माझं जे धाम आहे त्या धामाची तुम्ही प्राप्ती करताना. आणि असं प्रार्थना केल्यानंतर का तर तिथे कृष्ण तो स्वयं भगवान जे लोक प्रपात तात्पर्य देतात की भगवंत साक्षात जे रूप आहे, बाकीचे काय होते? भगवंताचे अंश अवतार होते. पृष्णी गर्भ घ्या किंवा वामन अवतार घ्या. पण हे 2 प्रमुख अवतार आहेत आपल्या शास्त्रामध्ये, एक राम आणि कृष्ण, म्हणजे साक्षात भगवंत अवतारी झाले. आणि असं झाल्यानंतर भगवंत अंतरंग शक्तीद्वारे झाल्यानंतर तिथे भगवंत प्रेमाने स्नेहाने आपल्या पित्याकडे पाहतात. का बरं पाहतात? की मला प्रगट करण्यासाठी याने जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग केला आहे. पहिले तर खडतर तपस्या केली, खडतर तपस्या केली. आणि खडतर तपस्या केल्यानंतर एक नाही किती जन्म केले? 3 जन्म. त्यावर तपस्या झाली तर झाली. पण जेव्हा माझा अवतार होता तर 6 पुत्राला गमवावं लागलं. 7वा गर्भ स्थलांतरित झाला. म्हणजे त्या अवस्थेमध्ये भगवंत बघतो की माझ्या भक्तानं मला प्राप्त करण्यासाठी किती केले. म्हणून भगवंत काय करतात? एक शब्द वापरतात की प्रेम आणि स्नेहानं बघतात. भगवंत असेच बघत नाहीत, भगवंत स्माइलिंग करतात. जो भक्त एवढं बिल पे करायला तयार आहे, मी प्रगट व्हायला तयार आहे. आपल्याला वाटतं मी 1-2 माळा केल्या म्हणजे भगवंत भेटतील. नाही बाबा, पहिले बिल पे कर. आहे का आपण तयार? दरवर्षी पाळणं हलवणं, ती पंजिरी खाणं, जो बाळा जो, तू बी झोप मी बी झोपते, जो बाळा जो. काय कृष्ण जन्म हृदयात प्रगट करायचा असेल तर ती उत्कंठ आणि ती आपल्याला तपस्या करावं लागणार आहे. तपस्या कलियुगातली काही नाही. तपस्या कलियुगामध्ये एकच आहे. सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर भगवंताच्या नावाचा जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि मग भगवंत प्रगट झाला. ही तपस्या आपल्यासाठी, माळा जप करणं, नियमाचं पालन करणं, हे तपस्यानं आपल्याला भगवंताला माहीत आहे कलियुगाची अवस्था अशी आहे. त्याच्यात बिचारे 24 तास काम करतात, गदड महिने करतात, काही गरज नाही तरी मरमर खात. माणूस खाते किती हो? 2 चपात्या. पण त्याला असं वाटतं की मी काम नाही केलं तर ह्या जगातले सगळे धंदे बंद पडतात. काही नाही, जी गरज आहे ते करा. आणि एक काळानंतर आपण नाही का पूर्ण वेळ भगवत भक्तीत दिला पाहिजे. नाही तर गोचडासाठी चिटकलेलेच येतं की अरे निघा याच्यात. तर हे केल्यानंतर वसुदेव देवकी झाल्यानंतर भगवंत म्हणतात. आणि मग देवकी आता भगवंता म्हणे की भगवंता तुम्ही आता हे रूप धारण केलेले, आता तुम्ही छोटेसे व्हा. का बरं? भगवंत विचारतं का? तुम्ही जर छोटेसे बालक झाला तर मला कंसाची भीती वाटते. मी तुम्हाला काय करेन, माझ्या पदराआड नाही का लपवील. तिला देवकीला स्वतःची चिंता नव्हती. देवकीला कोणाची चिंता होती? भगवंताची चिंता होती. याला म्हणतात भगवत भक्तीचे परमावस्था. जो भगवंताची चिंता करतो भगवंत त्याची चिंता करतात. ही भक्तीची खरी अवस्था. कधी आपल्याला चिंता होती का भगवंताला? खरंच भूक लागली असेल, तहान लागली असेल, किंवा त्यांना थंडीमध्ये थंडी लागत असेल,
कारण आपण प्रेम नाही करत, आपला त्यांचा संबंध नाही स्थापित करू म्हणून चिंता नाही. ज्याचं ब्लड रिलेशन आहे त्याची आपण सकाळ संध्याकाळ 24 चिंता करतो. खाल्लं पिल्लं झोपला कुठे गेला काय करतो, का ब्लड रक्ताचं नातं आहे. पण भगवंताला आपलंसं म्हटलं तर आपण ती चिंता करू, आपलं नाही म्हटलं तर आपण चिंता करू शकणार नाहीत. म्हणून भगवत भक्ती म्हणजे काय माहिती आहे का, भगवंताचा आपला वास्तविक संबंध किंवा आपल्याला व्यक्तिगत त्यांना नाही का संबंध स्थापित केले की माझं तुम्हाला जे आवडेल, माझे मित्र आहेत कृष्ण, माझे बंधू आहेत, माझे पती आहे किंवा माझे पिता आहेत, जे तुम्हाला माझा पुत्र आहे, ह्या अवस्थेमध्ये जेव्हा होतो. आणि म्हणून हे गुजराती लोक असतात ना पुष्टीमार्गी, ते नेहमी लड्डू घेऊन फिरतात. कुठेही गेले ना ते भले हॉटेलमध्ये जेवायला जाते पण पहिले चहा ऑफर करते कृष्ण, कोल्ड्रिंक्स पण बांधते, आईस्क्रीम पण खाऊ घालते. म्हणजे कृष्ण कलियुगामध्ये काय काय खावं लागतं दिवसाने, तर ते कुठे फिरतात. तर हे त्यांचं एक प्रेमापोटी का बरं फिरतं. मी एकदा एकाला विचारलं, बोले देखो घर में बैठ के हमारा लाला ना तंग आ जाता है, तो हम लोग उसको घुमाने लेके जाते, और कभी कभी घर का खा के तंग आ गया इसलिए हम हॉटेल भी लेके जाते हैं. मला अच्छा आहे. हां, बोले भावना चांगली आहे की ॲटलिस्ट त्यांना हे तर कळालं आहे की ते घरात राहून कंटाळतात, त्यांना फिरवलं पाहिजे. म्हणून दक्षिण भारतात रंगनाथ स्वामी रोज बाहेर फिरतात फिरायला. रंगनाथ स्वामी रोज फिरतात साऊथ इंडिया, कधी ह्या घरात, कधी गार्डनमध्ये, कधी वनामध्ये, इकडं तिकडं. आम्ही आता गेलो होतो तेव्हा. तर आपल्याला पण ती भावना निर्माण करणं महत्त्वाचं आहे. आणि असं केल्यानंतर भगवंत जेव्हा योगमायानं तिथे लगेच नंदबाबाच्या घरी एक कन्याला योगमायानं नाही का एक लगेच प्रगट केलं. आणि हे प्रगट केल्यानंतर जर पाहायला गेलं तर मग भगवंत पुढे जे वसुदेव आहेत ते कृष्णाला काय करतात, धारण करतात. कसे धारण करतात, कृष्ण वहे वासुदेवागत. ते आता विचार करतात की पहिले देवकी कृष्णाच्या प्रती प्रेम चिंता करू लागले, आणि त्या चिंतातून मुक्त करण्यासाठी भगवंत म्हणतात तुम्हाला एवढी चिंता आहे तर मग मला गोकुळामध्ये का सोडत नाहीत. आणि त्या टायमाला भगवंतानं दर्शन देऊन विरह भावनामध्ये जात होते. भगवंत का जात होते तर त्याचं आचार्य सांगतात की देवकीचं आणि वसुदेवाचं प्रेम आहेच, तो काही विषय नाही आहे, पण त्याबरोबर भगवंताला विरह जाणवायचं. असं नका समजू की एवढा तपस्या केल्यानंतर भगवंत आपल्याजवळ थांबतीनच का, नाही. तर भगवंत किती वर्ष निघून गेले, 11-11.5 वर्ष निघून गेले होते. आणि हे गेल्यानंतर वसुदेव काय करतात, कृष्णाला हातात घेतात. जसं हातात घेतात वसुदेवाचे साकळदंड आहेत ना ते काय करतात, लगेच तुटून पडतात. आचार्य तुलना करतात की कृष्णाला नुसतं धारण केलं हातावर तर हाताचे साकळदंड तुटतात. तसंच आपण जर भगवंताला आपल्या हातात धारण केलं, जे भाऊबंधनाचे साकळ दोर आहेत कोणते, सत्वगुण रजगुण तमोगुणानं बांधले. रजगुणामध्ये लस्ट आणि डिझायर्स, मला हे पाहिजे ते पाहिजे, स्त्री पुरुषाचा जाग करणे, याला रज. तमोगुण म्हणजे आळशी निद्रा, आणि सत्वगुण म्हणजे पुण्यकार्य किंवा करू नंतर. हे जे साकळदंड बांधलेले ते सोन्याचा असो, चांदीचा असो, लोखंडाचा असो, बांधलेलंच आहे ते. तर याला भगवंताला धारण केलं तर ते साकळदंडातून मुक्त झाले. आता तुम्ही म्हणा कृष्णाला धारण करायचं कसं, जेव्हा तुम्ही बिडबॅग हातात घेतात आणि भगवंताच्या नावाचा जप करता, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, लगेच साकळदंड मुक्त झाले. मग कृष्णानं वसुदेवाने कृष्णाला काय केलं, हृदयात धारण केलं, जवळ घेतलं. जसं एखादी आई काय करते, लहान असेल तर त्याला काय करते, आपल्या हृदयात धरते, का प्रेमापोटी स्नेह असतं. मग तिथे हरिशिवरी म्हणतात की जसं वसुदेवाने हृदयाजवळ धारण केलं ना, हृदयातले सगळे अनर्थ पळून गेले. तर तसं मध्ये कोणी भक्ती करते, भगवंताचं नाव घेणं ते हृदयात जातं, तर हृदयातले अनर्थ असेच पळून जातात. आचार्य ते वर्णन करत. तिसरं, जेव्हा त्याने हृदयापर्यंत धारण केले, आता बाहेर पडायचं ना ह्या भौतिक जगातून, त्या कारागराची तुलना कशाची केलेली आहे, भौतिक जगाशी किंवा घराशी केलेली आहे. त्याने म्हणतात की जसं तुम्ही भगवंताला धारण केलं, तुमच्या भाग्याचे दरवाजे आपोआप उघडतात मुक्त होण्यासाठी. तिथं एवढा बंदोबस्त होता, कंसाने एवढा बंदोबस्त लावला होता, एवढी सिक्युरिटी लावली, त्या एवढी हाय सिक्युरिटी की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. किती सिक्युरिटी होती की 7 दरवाजे होते, 7 ठिकाणी 24 तास पहारा होता, मुसळधार पाऊस चालू होत होता, वाघ सिंह होते, वरून अस्त्रशस्त्र लावलेले होते, थोडासारी आवाज आला तर अटॅक करण्यासाठी, एवढंच सुरक्षा होती.
पण भगवंताने काय केलं, महामायाद्वारे सगळ्यांना झोपवलं आणि ते वातावरण मुसळधार पाऊस, गडगड आवाज चालू होता. आणि केल्यानंतर जे 7 दरवाजे आहेत ना, भाग्याचे दरवाजे एक एक उघडायला लागले. आणि जे द्वारपाल होते ते द्वारपाल म्हणतात, अनर्थाचे द्वारपाल लगेच झोपून गेले. जे द्वारपाल होते ना ते म्हणतात की ज्याचे अनर्थ असतील हृदयामध्ये तर भगवंत त्याच्या जवळून जातील पण त्याला कळणार नाही. आणि जो अनर्थातून मुक्त असेल त्याला भगवंताचं दर्शन होईल. म्हणून हे द्वारपाल कोण होते? अनर्थ आहेत. आपल्या हृदयामध्ये अनर्थांना आपण सहारा देऊ. अनर्थ ह्या शब्दाचं काय? ज्याचा अर्थ नाही असा अनर्थ. अनर्थाचा ऐकणारे अनर्थ घडला माझ्यावर म्हणजे काय केलं जीवनात हे झालं. ते म्हणतात की अनर्थ जर निघालं तर दर्शन भेटेल, पण अनर्थ असेल तर भगवंत जवळून जातील तरी तुम्हाला भगवंताचं दर्शन होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला ते अनर्थ काय करायचे, त्याला काढायचे. आणि असं केल्यानंतर भगवंत काय करतात, ही भौतिक आसक्ती आणि इच्छाद्वारे गेल्यानंतर पुढे म्हणतात की जे कारागर आहे ते घराची तुलना आहे. लगेच तो व्यक्ती ग्रस्त, तो जसं वसुदेव काय झाले, मुक्त झाले. आणि मुक्त झाल्यानंतर ते म्हणतात की जे कारागर घर आहे त्याच्यामध्ये विशेष करून स्नेह आसक्ती ज्या राहिलेल्या आहेत, परिवाराच्या प्रती आसक्ती, स्नेह, तुझं माझं किंवा ते दरवाजेची तुलना हरिशौरी म्हणतात अज्ञानाचे दरवाजे उघडतात. म्हणजे भगवंताचं ज्ञान कोणी जर घेतलं, भगवंत म्हणत ददामी बुद्धी योगन, मी बुद्धी प्रदान करतो का, येणं मामुपायांत तो माझ्याकडे येऊ शकेल असे. तर ते अज्ञानाचे दरवाजे उघडल्यानंतर ते म्हणतात की मनातील जे द्वारपाल आहेत त्याने सुद्धा झोपून घेतले होते. का तर भगवंत केले. आणि हे केल्यानंतर लगेच कृष्ण असल्यामुळे ह्या जगातले सगळ्या गोष्टी वसुदेवाला सोप्या सोयीस्कर झाल्या भक्तीमुळं. म्हणून इथे आपल्याला एक शिक्षा आहे की आपल्याला आपल्या अनर्थावर, या भौतिक आसक्तीवर, या बंधनावर, स्नेहावर कंट्रोल करणं खूप कठीण आहे. याच्यातून बाहेर पडणं कठीण आहे. आपण 2 दिवस गेले तरी आपल्या घराची आठवण, आपल्या पत्नीची, मुलाची, सगळ्यांची आठवण येते. तर या सुटण्याचा एकमेव मार्ग आहे की कृष्ण भक्ती आपण धारण केली पाहिजे. आणि जेव्हा कृष्ण धारण केलं तर आपण सहज भगवंत गीतेमध्ये म्हणतात दैवी हे शकुनमयी मम माया दूरता, माझी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे. पण मामेव प्रपदन, ते माया मी तरण तिथे, जो मला शरण येतो मी त्याला सहज काय करतो, पार करतो. आणि असं केल्यानंतर तिथे जसं भगवंत वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले कारागाराच्या, मेघ गर्जना करू लागले. मेघ का गर्जना करू लागले की मेघ विचार करू लागला की भगवंत, एकतर भगवंताचं एक नाव आहे घनश्याम, आणि असल्यानंतर हे आमचाच परिवारातला मेंबर आहे. आणि भगवंत घनश्याम प्रगट झालेले आहेत. तर त्याला नाही का तिथं वाद्य नव्हतं, कोणी वाद्य नव्हतं, काही नव्हतं वाजायला. आता त्यांच्या प्रश्नासाठी मी काय करीन, गडगडाट करीन. म्हणून ते मोठमोठ्यात विजाचा गडगड करून स्वागत करू लागले मेघ गर्जना. आणि दुसरं आपला आभार व्यक्त करू लागले. ढग विचार करू लागले आमचा जावई आहे. कसा विचार बोलले, कारण ढग नाही का समुद्रातून जे वापसी भवन होते त्याचं पाणी होऊन ढग होते. तर समुद्राची कन्या कोण आहे, लक्ष्मी. म्हणून ह्या भावनेने विचारलं की आमचा जावाई चालला आहे, मग जावायच्या स्वागतासाठी काय केलं पाहिजे, ढग निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर इंद्र विचार करू लागले. इंद्र का पर जोरजोरात पाऊस करू लागले. इंद्र विचारलं की भगवंत माझ्यासाठी प्रगट झालेले आहेत, आणि जर अशा अवस्थेमध्ये जर जे मथुरावासी ते जागृत नको व्हायला, कोणी बाहेर नको यायला, म्हणून मुसळधार पाऊस चालत होता, एवढा होता. म्हणजे इथं आचार्य म्हणतात की भगवंत जरी सोबत असले तरी तुमच्या जीवनातले संकट कमी होत नाहीत. नैसर्गिक क्लायमेट चालत नाही. कधी कधी लोकांना वाटतं ना, हो प्रभूजी एवढ्या माळा करतो, हो एवढा सत्संग करतो, 3 टाईम भांडाऱ्याचा प्रसाद खातो, जीवनातले संकटच कमी होत नाहीत. हो म्हणलं भाऊ तू कृष्णचरित्र वाच. म्हणजे कृष्ण जन्माच्या पहिले खूप तकलीफ होते आणि कृष्ण जन्माला आल्यानंतर उलटं आसुर यायला लागले. म्हणजे भगवंत तुम्हाला काय करतात, 2 गोष्टी, एक तर तुमच्या अनर्थ जावं आणि तुमच्याप्रती ह्या भौतिक जगाची डिपेंडन्सी आहे ती कमी होऊन माझ्यावर डिपेंडन्स राहावं, म्हणून भगवंत काय करतात, ह्या गोष्टी करतात. आणि केल्यानंतर पुढे जसं ते जाऊ लागले तिथे गेल्यानंतर यमुनाच्या काठी गेले. आणि यमुना तिथे एक शब्द वापरतात सुखदेव गोस्वामी, यमुना अनुज. काय दिलं, यमराजाची जी बहीण आहे, भाऊ एवढा खतरनाक आहे तर बहीण कशी असेल, म्हणून तिथे सुखदेव स्वामी शब्द वापरतात. म्हणून भागवतामध्ये नुसतं तात्पर्याने शब्दावर जोर दिला पाहिजे.
यमुना अनुज, अनुज म्हणजे काय, ही यमराजाची बहीण आहे. आणि यमुना अष्टकामध्ये म्हणतात की जो यमुनाचं दर्शन घेतो, यमुनामध्ये स्नान करतो, त्याला यमराजाचं दर्शन होत नाही. कारण तो विचार करतो माझ्या बहिणीचा आश्रय घेतलेला आहे आणि पुण्यवान आहे. आणि तीच यमुना कोण आहे, भगवान कृष्णाची पत्नी कालिंदीच्या रूपामध्ये आलेली. आणि ती विचार करू लागली, सूर्यपुत्री असल्यामुळं ती म्हटले की मला पती म्हणून यांना स्वीकार करायचा आहे, तर तुम्ही एवढे तेजस्वी आहात, एवढे शक्तिशाली, तर माझी ताकद कमी आहे काय, मी तुम्हाला असं तुम्हाला पण माझं दाखवणं गरजेचं आहे ना प्रभाव. म्हणून ती काय करू लागली, पाणी शांत होते, नंतर उफाळा यायला लागली. एवढी उफाळा येऊ लागली, एवढी दाखवू लागली. तर का दाखवू लागली, की हे दाखवत होते की आपलं बळ दाखवत होते, मी तुमच्या पत्नी बनण्यास पात्र आहे. आणि हे करीता पहिलं आचार्य हे कारण सांगतात. दुसरं कारण सांगतात की यमुनाला वाटत होतं की भगवंत आलेत ना, त्यांच्या चरणाचा स्पर्श नाही होणार, आणि म्हणून ती पाण्याचा लाटा वरती काय करू लागली, वरवर येऊ लागली. आणि तिसरं कारण सांगतात आचार्य की वसुदेवाला पाण्यामध्ये का सोडलं, की किती जीवनात तुमच्या काही आलं, तुम्ही कृष्णाला सोडतात का तुम्ही त्याला पार करतात, त्याच्यावर तुम्हाला भगवंत आहे. वसुदेव असं नाही म्हटलं आता पाण्यात बुडं चालू बाबा, भगवंता जाऊ दे आपण नाही वापस जाऊ. नाही, कृष्णा भक्तीसाठी मी काही करीन, कृष्णाला वाचवण्यासाठी, भले माझे प्राण गेले तरी चालेल, पण मी कृष्णाला सोडणार नाही. म्हणून तिथे पाणी येत होतं. एवढं आचार्य एवढं डीपमध्ये जातात. आपल्याला वाटतं कृष्ण जन्माला, अरे नाही बाबा, च्या पहिले थोडं तात्विक होतं का म्हणा सर, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की त्या अशा अवस्थेतसुद्धा वसुदेवाने कृष्णाला सोडलं नाही. आणि यमुना उफाण येत होती ती दोन गोष्टीसाठी, एक तर कृष्णाला दाखवण्यासाठी, आणि दुसरं जसा कृष्णाच्या चरणाचा स्पर्श होईल तसंच मला काय होईल, मला शांतता भेटेल. म्हणून ते पाणी येतं. आणि हळू आल्यानंतर ते पाणी इथपर्यंत वसुदेवाने काय केलं, प्रेमापोटी इथं धारण केलं. आणि धारण केल्यानंतर पाण्याचा जसा स्पर्श आला, त्या पाण्यानं काय केलं, वसुदेवाला जागा दिली होती. म्हणून आपल्या जीवनात किती जरी इथपर्यंत संकट आले, कितीतरी प्रॉब्लेम्स आले, भगवंताला सोडायचं नाही असं समजायचं आपण. त्यावेळेस वसुदेवाच्या भूमिकेमध्ये किती शारीरिक हो, मानसिक हो, पारिवारिक हो, जेव्हा कधी आपल्या जीवनात आलं तेव्हा हा प्रसंग आपण वाचायचा. अरे कृष्ण, मी भक्ती देखील स्वीकारली ना, तर आता मला पार करून यायचं. आणि ते मग तो यमुनाचा फेस किती असेल आपल्याला माहीत नाही. आणि असं केल्यानंतर जसं निघाले तर यमुनाने काय केलं, पाहिलं, एक दृश्य पाहिलं. सुखदेव गोस्वामी बघतात की लगेच अनंतशेष झाले. अनंतशेष विचार करू लागले की भगवंत प्रगट झालेले आहेत आणि त्यांना पाऊस लागत असेल, मग त्यांना काहीतरी छाता पाहिजे ना. तुम्ही फेमस पिक्चर पाहिला असाल वसुदेव घेऊन जाताना, आणि मग अनंतशेष. तर अनंतशेष विचार करू लागले की भयभीत झाली यमुना. का झाली, एक ऑलरेडी काली आहे आणि हा दुसरा कोण आहे. आणि मग त्या भयभीत अवस्थेनंतर पाहिलं की हे अनंतशेष आहे. आणि अनंतशेष जेव्हा पुढे चालला लागले तर अनंतशेष विचार करू लागले की अरे हे पाऊस भगवंताला का भिजवतात. आणि पाऊस विचार करू लागला, काय विचारलं, घनश्याम काय विचारू लागले पाऊस, की भगवंत प्रगट झाले त्याचा अभिषेक कोणीच नाही केला, तर मग भगवंताचा अभिषेक करायला पाहिजे म्हणून मुसळधार पावसाने करतो. तर त्यावेळेस म्हटलं की अनंतशेष म्हणतो, अरे भगवंताला अभिषेक करण्याची काय गरज आहे, ते पाणी जे अमृताची तुलना केलेले ऑलरेडी ते अमृत आहेत, म्हणून मी त्याचं रक्षण करतो. आणि मग पावसामध्ये अनंतशेषामध्ये काय झाले, स्पर्धा झालेली. अनंतशेषाला वाटतं रक्षण करावं, आणि पाण्याला वाटतंय, पावसाला वाटतंय की आम्ही अभिषेक करावं. आणि ह्या भावनेमध्ये करीत असताना ते म्हणतात की कृष्ण स्वयं अमृत आहेत पाण्याचे, म्हणून हे अभिषेकाचा उत्साह होता. पण जेवढा अभिषेक झाला तर इथे आचार्य म्हणतात की आपण पण कृष्ण जन्माच्या अभिषेकासाठी उत्सुक असलं पाहिजे, की माझ्याकडून कृष्णाचा अभिषेक झाला पाहिजे. पाऊस विचार करतात हे वैकुण. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर अनंतशेष का बरं करीत होते, दोन गोष्टीसाठी सांगतात आचार्य. एक तर पावसापासून रक्षण, आणि दुसरं जे वसुदेव माझे जे स्वामी आहेत आणि माझ्या स्वामीचे पिता बनलेले आहेत, अशा वसुदेवाचं रक्षण करणं माझं कर्तव्य. मी सेवक आहे आणि ते स्वामी आहेत, आणि माझ्या स्वामीचे पितानंतर ते सुद्धा कोण झाले, माझे स्वामी झाले. म्हणून अनंतशेष लावू लागले. आणि हे करीत असताना हळूहळू पाणी ओसरून गेलं. आणि गेल्यानंतर पुढे भक्तवत्सल भगवान कृष्ण यमुना पार करून कुठे गेले, गोकुळ्यामध्ये नंद बाबाच्या महलामध्ये गेले. आणि गेल्यानंतर तिथे आचार्य म्हणतात की मथुरातले लोक महामायानं झोपले.
आणि वृंदावन गोकुळातले योगमायानं झोपवले. योगमाया म्हणजे भगवंताची अंतरंग शक्ती. आणि सगळे झोपल्यानंतर कृष्ण वसुदेव हळूहळू घेऊन जातात आणि नंदबाबाच्या महलामध्ये प्रवेश करतात. तिथे जी यशोदा होती ती बाळंती झाली तर एक सुंदर कन्याला त्यांनी जन्म दिला होता. आणि त्या कन्येला जन्म दिल्यानंतर प्रसूत अवस्थेमुळे ती बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपल्यानंतर वसुदेव पाहतात. पण वसुदेवाला वाटतंय, काय वाटतंय, की माझ्या पुत्राला वाचवण्यासाठी मी दुसऱ्याच्या पुत्राची हत्या करतो, हे चांगलं तर नाही ना. त्यांच्यामध्ये द्वंद्व निर्माण झाला. आणि द्वंद्व झाल्यानंतर त्याच्यासमोर दोन पर्याय होते, आपल्या मुलाला किंवा समोरच्या पर्यायाला. श्रील प्रभुपाद म्हणतात तिथे की आपल्याला मुलाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रत्येक मातापित्याने प्रयत्न केले पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. आणि मग त्यासाठी तुम्हाला कोणत्या स्तरावर जायला लागलं तरी चालेल. प्रभुपाद एवढं प्रॅक्टिकली लिहितात. आणि मग त्याने पाहिलं की नाही, हे दैवाचीच प्रेरणा आहे, मला दैवानुसार हे करावं लागेल, दैवयोगानं. आणि मग तिथे ठेवल्यानंतर कृष्णाला ठेवतात आणि त्या कन्येला उचलतात. आणि कन्येला उचलल्याबरोबर ती कन्या कोण होती, साक्षात योगमाया होती, दुर्गादेवी होती. आणि धारण केल्यानंतर वसुदेवाच्या मनात आलं की आता कृष्णाला सोडून जावं लागणार. भगवंताकडे पाहतात, भगवंत स्माईल करतात, हास्य करतात. आणि केल्यानंतर जसं योगमायेला धारण केलं, त्या कन्याला घेतलं आणि घेतल्यानंतर वापस आले. आणि गोकुळाकडे जात असताना तिथे प्रश्न केलेला आहे की येताना गोकुळामध्ये येताना कृष्ण होते, मुक्त झाले होते. मग आता जाताना योगमाया महामाया वसुदेवाच्या हातात आहे, म्हणजे भौतिक संसारामध्ये पुन्हा पडणार का, तर नाही नाही नाही. हरिशौरी म्हणतात जर कोणी एकदा भगवान कृष्णाला धारण करतो, जरी तो मायात पाडला तरी भगवंत स्वतः त्याचं रक्षण करून त्याला निष्कंठपणे भगवत धामाची प्राप्ती करून देतात. किती डीपमध्ये जातात. कृष्ण लीला एवढी लेसन. याच्यावर मी आमच्या ग्रुपला एकदा म्हटलं होतं की आपण याच्यावर चांगलं एपिसोड घेऊ. अजून ते बिचारे ठरवताच कधी वाचत. म्हणलं स्पेशली भागवतांसोबत घ्या आणि त्याच्यावर आपण एक एक शब्दावर नाही का चर्चा करूया. तर इथे ते म्हणतात की एकदा जर कोणी कृष्ण बघा, आणि इस्कॉन भक्ती काय माहिती आहे, अंडरवर्ल्डसारखी. तुम्ही बाहेर जाऊन पळायचा प्रयत्न करता आणि भोग करण्याचा प्रयत्न करता, भगवंत लगेच कांदा खायला जाताना नको यार, असं टायमाला कधीच आठवणार. चहा प्यायला जाताना लगेच तुम्हाला तत्व आठवण. आणि म्हणजे बाहेर तुम्ही जगूच शकत नाहीत. म्हणजे एकदा एकतर इथं मारा, नाही तर बाहेर जाऊ नका. तर हे भक्तीचं तत्व आहे. आणि असं केल्यानंतर आचार्य योग मायेला घेऊन आल्यानंतर जसे आतमध्ये कारागामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याबरोबर आपोआप जे दरवाजे उघडे होते, एक एक दरवाजा लागत गेला, 7 दरवाजे. आणि गेल्यानंतर जसं आतमध्ये गेले आणि जेवढे झोपलेले होते ते सगळे उठून लागलेले आहेत. तर तिथे एक आचार्य म्हणतात की ते म्हणतात की भौतिक इंद्रियतृप्तीसाठी जो योगमायाचा प्रभावाखाली लोक काय करतात, योगमायाच्या प्रभावाखाली लोक लगेच जागृत होतात. इंद्रिय भगवत भक्ती आली तर लोक झोपून जातात, पण इंद्रिय तृप्ती करायची असेल तर लोक जागृत होतात. जसे हे कंसाचे कोण होते, द्वारपाल होते. आणि लगेच उठून बसले आणि म्हटले दरवाजानंतर त्यांना आवाज आला कन्याचा, टॅ 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 रडायला लागल्यानंतर तर वसुदेवाने काय केले, ती कन्या देवकीच्या दिली हातामध्ये आणि दिल्यानंतर बेड्या लगेच पायामध्ये बांधून घेतल्या. आणि याचा अर्थ ते आचार्य म्हणतात बांधून जरी घेतल्या याचा अर्थ हे नाही की ते भौतिक संसारामध्ये पुन्हा पडले, तर ते पुन्हा मुक्त झाल्यासारखे. आणि हे केल्यानंतर कंसाला जाऊन सांगले, महाराज 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 तुमचा शत्रू जन्माला आलाय, शत्रू जन्माला आलाय. आणि इकडे कंस 24 तास कृष्णाचं स्मरण करत होता, माझा शत्रू जन्म. आणि तो आपल्या शय्या अवस्थेतून उठतो, त्याचे केस विचकटलेले असतात आणि वस्त्र हे असतं विखुरलेलं असतं आणि तलवार घेऊन तो तळमळतेनं कारागाराकडे येतो. आणि जसं आल्यानंतर बघतो, जसं त्याच्या सेवकाने बातमी दिल्यानंतर जसे येऊन पोहोचल्याबरोबर बघतो की देवतासुद्धा खोटं बोलतात. ते काय म्हटले होते, देवकीचा 8वं गर्भ येऊन मृत्यूच कारण होता, पण देवता खोटं बोलतात. आणि मला जे अर्भक कन्या होतं, पुत्राच्या ऐवजी कोण आले, कन्या आलेली आहे. आणि आल्यानंतर विचार करतात हे देवता तर खोटं बोलतात, पण कदाचित बालक रूप बदलून आलं असेल, हे मनामध्ये होतं. आणि म्हणून तिथे असुर वृत्तीचे लोक आहेत ना, त्यांचं हृदय कठोर झालेले असतात, ते कोणते विचार करत नाही. आणि मग ती कन्याला धारण करतात. त्यावेळेस देवकी म्हणते, अरे दादा
तुझा 8वा गर्भ होता तो तुला मारणार नाही, तुला कन्या ही मुलगी आहे, कन्या आहे, हिचा तू वध कसं काय करतोस, तुला सून म्हणून कामाला येईन. मग दादा एवढे का पुत्र मारलेस तू, माझ्या एकतरी पुत्राला सोडून दे. आणि ती आक्रांत करत होते, बहीण इनवानी करीत होते, पण भावाला अजिबात कठोर होत नाही. आचार्य ते दिले येतात की ज्याच्या माणसाचं हृदय कठोर झालं ना, तो इंद्रिय तृप्तीसाठी सगळ्यांचा घात करू शकतो. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी तो आपल्या पतीचा, पत्नीचा, भावाचा, बहिणीचा, आई वडिलाचा इंद्रिय तृप्तीसाठी कोणाचाही वध करू शकतो. जसं कंसाने इथे वध करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं त्या कन्येला घेतलं, फिरवत नाही का आदळणार, तेवढ्यात कडकडात आवाज झाला आणि अष्टभुजा दुर्गादेवी प्रगट झाली. म्हणते, अरे मूर्ख, तुझा शत्रू अन्यतर कुठंतरी जन्माला आलेला आहे आणि तू विनाकारण ह्या वसुदेव आणि देवकीला त्रस्त करतोय. आणि जशी बातमी ऐकतात, बघतात शंखचक्र गदा धारण केलेली देवी होती. आणि केल्यानंतर ते म्हणतात की तुझा शत्रू जन्माला. त्यावेळेस कोणचा विचार करतो की हे तर माझी इष्टदेवता आहे. आणि केल्यानंतर ती म्हणते की आता तुझा शत्रू कुठंतरी जन्माला आलेला आहे. हे झाल्यानंतर ती अदृश्य होते. म्हणून दुर्गादेवी भगवान कृष्णाची कोण आहे, बहीण आहे. आणि भगवंत 10व्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये भगवंत 9 नावं देतात दुर्गादेवीला आणि म्हणतात की या भौतिक जगामध्ये ज्यांना इंद्रियतृप्ती पाहिजे असेल, भौतिक इच्छा पाहिजे असेल, त्यांच्या मनोकामना पाहिजे असेल, तर त्यांना काय कर, तू इच्छा प्रदान कर. म्हणून आपण कधी दुर्गादेवीच्या मंदिरात गेलो, तिथं रेणुका देवी आहे, वणीला जातो आपण, किंवा माहूरला जातो, जिकडे जे मला तुळजापूरला जातो, तर त्यावेळेला एकच प्रार्थना करायची त्यांच्यासमोर की मला भगवंत भेटू दे, तुमचे जे भाऊ आहेत, तुमची इष्टदेवता आहे ते. म्हणून भागवतामध्ये दुर्गादेवीचे वर्णन 3 ठिकाणी. श्रीमद भागवताच्या 1ल्या स्कंदामध्ये गोपिका कात्यायनीची पूजा करतात, 3रं आहे रुक्मिणी अंबिकाची पूजा करतात, आणि 4थं वर्णन इथं येतं. असं दुर्गादेवीचं 4 ठिकाणी वर्णन येते. आणि अशा केल्यानंतर तिथे प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्यानंतर कंसाला दया येते आणि म्हणतो हे सगळं जे काही झालं दैवानं झालं आहे, मी याला कारणीभूत. आपल्या चुका जस्टिफाईड करत होता. आणि मग वसुदेव देवतेला मुक्त केल्यानंतर भगवंत दुसऱ्या दिवशी नंदबाबा जेव्हा पाहतात, यशोदा पाहते की सुंदर बालक जन्माला आला आहे, आणि त्या जन्माच्या आनंदासाठी यशोदा माईया आणि नंदबाबा नंद उत्सवाचा साजरा सण करतात. आणि तो सण एवढा तो उत्सव एवढा मोठा असतो कृष्ण जन्माच्या नंतर, आणि मोठी फिस्ट होती कृष्णाच्या प्रसादासाठी. अभिषेक केला जातो, गायीनं दान धर्म, गायीचं दान, ब्राह्मणाला दान, सगळे गोपी सजून धजून येतात, वस्त्र नवीन अलंकार धारण करतात आणि नृत्य करत असतात. हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. असं सुंदर कृष्ण जन्म झालेला आहे. आणि ह्या कृष्ण जन्म झाल्यानंतर आपण एकच प्रार्थना करायची की आपल्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत प्रगट व्हावं, आणि जो आनंद गोकुळवाशांना भेटतो तोच आनंद आपल्याला आपल्या हृदयामध्ये कृष्ण जन्म साजरा केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की जय. श्री श्री कृष्ण बलराम की जय. वृंदावन धाम की. निताय गौर प्रेमानंदे. हरे हरि बोल. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.